काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। निबंधक सरचिटणीस सरन्यायाधीशांपुढे याचिका ठेवणार आहेत। सरन्यायाधीश शरद बोबडे आता आजच रात्री या संदर्भातली सुनावणी करतात का नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कुठल्या खंडपीठात यावर सुनावणी होते हेही स्पष्ट होईल काही काळामध्ये। मात्र काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। राज्यपालांनी नियमांची पायमल्ली केलेली आहे, संवैधानिक गोष्टींची पायमल्ली केलेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। आणि हे तिन्ही पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे बघायचं। काही वेळापूर्वी असीम सरोदे आपल्यासोबत दूरध्वनीवरून होते। असीम सरोदे म्हणाले प्राइमा फेसी तरी हेच स्पष्ट होतंय की इतक्या वेगानं आणि घाईने रात्रीमध्येच घडामोडी घडवून आणण्याची गरज काय होती। त्यामुळे अर्थातच याचा विचार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होईल। कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये राज्यपालांच्या कृतीविषयी प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत, ते फक्त सुप्रीम कोर्टात विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या तिन्ही पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला सुप्रीम कोर्टात पोहोचले देखील आहेत। काही क्षणापूर्वी आपण ती दृश्य सुद्धा पाहिली। आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे बघायचं। नवाब मलिक बोलतायत। शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की महाराष्ट्र में निश्चित रूप से स्थापित होगी। आमचे आमदार मुंबईत राहणार आहे, शिवसेनेचे आमदार मुंबईत आहे, काँग्रेसचे आमदार मुंबईत आहे, मित्र पक्षाचे आमदार मुंबईत आहे आणि निश्चित रूपाने देवेंद्रजींनी जे सरकार स्थापित केलेलं आहे म्हणजे गुपचूप चोरी चोरी चुपके चुपके असा कुठलाही सरकार या राज्यात टिकणार नाही। या सरकारला पटलावर आम्ही पराभूत करू। वायबी चव्हाण सेंटर इथून नवाब मलिक यांची प्रतिक्रिया। संख्याबळ चाचणीमध्ये आम्ही भाजपचा पराभव करू असं नवाब मलिक म्हणतात। पटलावर आम्ही त्यांना पराभूत करू। काँग्रेसचे आमदार मुंबईमध्येच आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईमध्येच आहेत आणि शिवसेनेचेही आमदार इंटॅक्ट मुंबईमध्येच आहेत आणि हे सगळे आपापल्या पक्षाबरोबर राहणार आहेत। त्यामुळे जी काही खेळी देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली आहे ती जास्त काळ टिकणार नाही, त्यांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि पटलावर आम्ही त्यांना पराभूत करू असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे नवाब मलिक यांच्याकडून। फक्त आमचे 5 आमदार नॉट रिचेबल आहेत असं स्पष्ट केलंय नवाब मलिक यांनी। त्यामुळे बहुमत चाचणीमध्ये आम्ही भाजपचा पराभव करू असं नवाब मलिक म्हणालेलं आहे।